आजचा भाषिक खेळ आहे ना, यामध्ये प या अक्षराची सुरुवात असणारे शब्द येणार आहेत. प्रश्न असेच विचारले जातील की त्यातून उत्तरही कशापासून सुरू होणार आहेत? प पासून. ठीक आहे. बाजारात किंवा दुकानात किंवा कुठेही आपण हे दिल्याशिवाय आपल्याला वस्तू खरेदी करता येत नाही. पैसे. चला, आपण संक्रांतीच्या वेळेस उडवतो पतंग. दोघं पण थांबा. आकाशात उडणारे पक्षी. झाडाचा हिरव्या रंगाचा अवयव. पान. व्हेरी गुड. चला, एक रंग प वरून. पांढरा. चला, आणखी एका रंगाचं नाव प वरून. पिवळा. चला, आपण वड्यासोबत खातो तो. वड्यासोबत पाव. प ची उत्तर येणार आहेत. आंबा खातेस वड्यासोबत? काय बोलते त्रिशा? चला, यालाच जीवन असं म्हणतात. ते आपण पितो. बरोबर. टिंब. टिंब म्हणजे जीवन, पाणी म्हणजे जीवन. चला पुढे. जंगलात किंवा आजूबाजूला सभोवताली परिसरात आपल्याला दिसतात ते प्राणी. व्हेरी गुड. चला, यामुळेच आपल्याला पाणी मिळतं तो पडल्यावर. पाऊस. दोघं पण थांबा. एक बैठा खेळ प वरून सुरू होणारा. बैठा खेळ आवडतो आपल्याला तो. त्यात 4 चिन्ह असतात. बैठा खेळ आहे तो. कागद असतो. एक जावा दोघं पण. एक बैठा खेळ प वरून सुरू होणारा, ज्यामध्ये 4 प्रकारची अशी म्हणजे त्यात चिन्ह असलेले कागद असतात. पाठीमागं से एकसारखाच असतो आणि आतल्या बाजूला त्याच्यावर वेगवेगळे छाप असतात उठवलेले चिन्ह. आणि 1, 2, 3, 4 नंबर असे राजापर्यंत असतात. 1, 2, 3, 4 पत्ते. व्हेरी गुड. चला, आता अक्षरं सुरू होतील. मागे सरका थोडंसं. आता उत्तराची अक्षरं चालू होतील र पासून. र. सूर्याचा समानार्थी शब्द रवी. रवी. काळा, निळा, पिवळा हे काय आहेत? रंग. रंग. आपण याचा शिरा किंवा उपीट बनवतो. रवा. या सणाला बहीण भावाच्या हातावर बांधते. रक्षाबंधन. चांदोबा चांदण्या दिसतात ते. चंद्र. काय कधी दिसतात त्या? रात्री. राजाची असते. राजाची कोण असते? राजाची राणी. चला, दोघं ही थांबते. चला, आता अक्षर उत्तराची चालू होणार आहेत घ पासून. घ पासून. ठीक आहे. मंदिरात गेल्यावर आपण हे वाजवतो. घंटी. आपण यामध्ये राहतो. घर. दोघं पण थांबा. बागेमध्ये गेल्यावर आपण याने खेळतो. घसरगुंडी. यामध्ये आपण वेळ पाहतो. घड्याळ. एका पक्षाचं नाव घ वरून. गरुड असतं ते, गरुड नसतं. एका पक्षाचं नाव. जावा दोघं पण. घ वरून एका पक्षाचं नाव घार. व्हेरी गुड. जावा दिव्या. जरासं मागे सर का. पाठीमागे भोपळा असतो की नाही, भोपळा लाल रंगाचा, त्यापासून बनवणारा एक पदार्थ, बनवला जाणारा एक पदार्थ घ वरून. घ पासून सुरू होतं त्याचं नाव. भोपळ्याची आई बनवते की नाही, गोड लागते,
त्यात गुळ घालतात. आठवलं का? नाही, चला मागे चला. ऐका रे, भोपळा असतो की नाही गोल असा, त्या भोपळ्यापासून आई एक पदार्थ बनवते. घ पासून त्याचं नाव चालू होतं. गोल गोल असतात पुरीसारख्या. नाही, जावा दोघं पण. ऐ बघा, जवळ जवळ या थोडं आणि पाठीमागे सरका. ऐका, भोपळा असतो, भोपळ्यापासून आई एक पदार्थ बनवते गोड, त्याचं नाव घ पासून सुरू होतं. सांगा. तुम्ही खाता तो पदार्थ, तळतात त्याला. माहिती आहे का? गोड गोड असतं, गुळ घालतात त्यात, भोपळ्या पण घालतात. जावा. घ पासून सुरू होणारा असा पदार्थ की जो भोपळ्यापासून बनवला जातो. घाऱ्या. व्हेरी गुड, शाब्बास. चला, शाब्बास समर्थ. डोंगरावरून जाणारा रस्ता. घाट. चला. खूप कष्ट केल्यावर आपल्याला येतो तो घाम. आरोहीनं सांगितले. चला, आता पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नांची उत्तरं ही स वरून येतील. ठीक आहे. देवघरात किंवा देवासमोर आपण यामध्ये दिवा लावतो. यामध्ये दिवा लावतो. काय म्हणायचं त्याला? स वरून. दिवा कशामध्ये लावला जातो? जावा दोघे पण मागे. दिवा लावतात कशात, त्याला काय म्हणतात? मागे सरका रे, मागे सरका. चेहरा दिसत नाहीये, मागे सरका. समईमध्ये लावला जातो ना. चला, ठीक, गुड. कासवाची आणि याची शर्यत लागली होती. ससा. जावा पुढे. यामुळेच आपल्याला उजेड मिळतो. सूर्य. दोघं पण थांबा. आता शब्द चालू होतील. अक्षर फ असणार आहे. फ पासून उत्तर. एक गोड फळ. फणस. दोघं पण थांबा. यामुळेच आपल्याला वारं मिळतं घरात. घरात आपण हे लावलं की फॅन. ओके. आता